नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे नीट परीक्षा. नीट परीक्षा हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय आहे. तर झालं असं की नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चर्चा रंगलीये ती या परीक्षेवर झालेल्या आरोपांची. एका परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले असा सवाल करत देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. आयुष्यात कधीतरी गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न बघणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हातात आता निषेधाचे फलक आणि तोंडात जोरदार घोषणा आहेत. त्यांच्या या संतापाचं कारण आहे नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकाराचं. नीट परीक्षेत घोटाळा झाल्याच्या घटनेनं आता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नीट परीक्षा एवढ्या महत्त्वाच्या परीक्षेत घोटाळा होतोच कसा. देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा असा खेळखंडोबा करणं हा किती गंभीर प्रश्न आहे आणि याचे काय परिणाम होतील याची कल्पना कदाचित या घोटाळ्यात सहभागी होणाऱ्यांना नसावा. भर निवडणुकीच्या काळात झालेल्या या नीट परीक्षेतील घोटाळ्याने सगळ्यांच्याच झोपा उडवल्या आहेत. परीक्षेदरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे काही विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आणि यासाठी विद्यार्थी संघ पेटून उठलाय. नीट परीक्षेत कोणत्याही प्रकारची हेराफेरी, भ्रष्टाचार किंवा पेपर फुटल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. पेपर कुठलेही फुटलेले नाही. एनटीए मध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही. हे एक अतिशय विश्वासार्ह आहे. मात्र एका विद्यार्थ्यांच्या एका जबाबाने आता संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतातही शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानंतर त्यांनी सोशल मीडिया एक्स वर पण या सगळ्याची माहिती दिली. मला 4 मे रोजी पटना येथील लर्न हॉस्टेलमध्ये नेण्यात आले. मला उत्तरांसह प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि लक्षात ठेवण्यास सांगितलं. आजच्या परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरे 100% गुणांसह देण्यात आली. माझ्यासोबत 20 ते 25 उमेदवारही उपस्थित होते. त्यांना उत्तरांसह प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि ती लक्षात ठेवली गेली. पेपर लीक प्रकरणात पटना येथून अटक करण्यात आलेल्या पहिल्या आरोपी आयुषचे हे वक्तव्य आहे. पटना पोलिसांनीही न्यायालयात हे म्हणणे मांडले आहे. दिनांक 5 मे 2024 रोजी अधिकाऱ्यांनी दुपारी 2 वाजता माहिती दिली की आज नॅशनल टेस्टिंग एजन्सी प्रवेश परीक्षा घेत आहे. यामध्ये एका संघटित टोळीने काही विद्यार्थी आणि परीक्षा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेचा भंग केला आहे. प्रश्नपत्रिका फुटली आहे. परीक्षा केंद्राबाहेर JH01 BW 0019 या क्रमांकाच्या वाहनातून संघटित टोळी फिरत असल्याचे उघड झाले. त्यानंतर तपासणी मोहीम राबवण्यात आली आणि पटेल भवन कडून येणाऱ्या या क्रमांकाच्या वाहनाला घेराव घालून पकडण्यात आले. चालकानेही पळून जाण्याचा प्रयत्न केला. या गाडीत चालकासह 3 जण होते. त्यांच्याकडून नीट परीक्षेच्या संबंधित 4 जणांच्या प्रवेश पत्रांच्या छायापत्र जप्त करण्यात आले आहेत. या लोकांची कडक चौकशी केल्यानंतर काही लोक वेगवेगळ्या केंद्रावर परीक्षा देत असल्याचं सांगण्यात आले. रॉकी, नितीश, अमित, संजीव सिंग यांच्या मार्फत आम्ही केंद्राकडून व्यवस्था केली होती. पटनाच्या शास्त्रीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन प्रभारी अमर कुमार यांनी स्वतः हा FIR दाखल केला आहे. हे त्यांनी स्वतः लिहिले आहे. 2 पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माहिती मिळाल्यानंतर बेली रोडवरील पटेल भवन कडून एक पांढरे डस्टर वाहन येताना दिसेल. त्याला थांबवण्यात आले. त्यात चालकासह 3 जण होते. सगळे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी त्यांना रोखले. कारमध्ये सिकंदर यादवेंद्र वय वर्ष 56, अखिलेश कुमार वय वर्ष 43 आणि विटू कुमार वय वर्ष 38 हे चौकशीत या लोकांनी सांगितले की आम्ही नीट परीक्षेत सेटिंग्स केले आहेत. आमचे काही विद्यार्थी पटना येथील वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षेला बसले आहेत. यासाठी सेटर्स संजीव सिंग, शांकी, नितीश आणि अमित भानंद
यांनी सेटिंग्स केले आहेत। नीट परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी आमच्या काही उमेदवारांना खेमनीचक येथे नेले आहे आणि पटना पोलिसांच्या FIR मध्ये आयुष नावाच्या उमेदवाराचा राजधानीतून पहिल्या अटकेचा उल्लेख आहे। त्याने पोलिसांना दिलेली कबुली स्टेशन प्रभारी यांनी न्यायालयात सादर केली। शास्त्रीनगर पोलीस स्टेशन प्रभारी यांनी न्यायालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अटक केलेला उमेदवार आयुष याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। आयुषने सांगितलं, मला 4 मे रोजी रामाकृष्णनगर पोलीस स्टेशनच्या खेमनीचक येथील लन हॉस्टेलमध्ये नेण्यात आले होते। मला उत्तरांसह प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले। आजच्या परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरे 100% गुणांसह दिली। येथे माझ्यासह 20 ते 25 उमेदवार होतील, त्यांना उत्तरांसह प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि ती लक्षात ठेवण्यात आली। तर असा घडण्यात आला हा घोटाळा आणि ह्या घोटाळ्यामुळे आज संपूर्ण भारत पेटून उठलाय। तर या संबंधीची आणखी माहिती आपण जाणून घेऊया याच खास रिपोर्टच्या पुढच्या भागात। तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 मराठी।